पण एक दुसरं पण सांगून ठेवतो की जिथे आपल्या महाराजाला पैसे मिळायची संधी असेल ना तिथं मात्र कार्यक्रम द्यायला पण चुकू नका. तुमच्यासाठी मी कधी पण मोफत राहीन. हा, तुम्ही फक्त बोलवा महाराज या, मी येणार लगेच. पण जिथं आपल्या माणसाला पैसे मिळतात, कारण लक्षात ठेवा, कारण हल्ली पैशाशिवाय कुठलंच काम होत नाही. जर मी रात्रंदिवस फिरतो तर माझा परिवार आहे, त्यांनी माझी मुलं आहेत, हे सगळं त्यांचं खर्च पण मला आहेत ना. आणि जर समाजाने माझ्याकडे लक्ष दिलं तर मला समाजासाठी काम करता येईल. कारण हे मुल्ले बुल्ले वगैरे आहेत ना, एवढे लांब लांब घालून फिरतात ना, एवढ्या दारा लांब, यांना पगार असतो. भाऊ, आम्हाला कोणी पगार देतं? आम्हाला पगार नाही. आता शिक्षक आहेत का इथे कोणी शिक्षक? शिक्षकाला 70,000 80,000 पगार आहे शाळेमध्ये. किती तास शिकवतो तो? 2 तास, अर्ध्या तासाचा एक पिरियड. तर त्याला 70-80,000 पगार आहे. आम्ही म्हणजे शिक्षक काय फक्त तुम्हाला पैसा कमवायला शिकवतो, पण आम्ही तुम्हाला पैसा कसा वापरायचा ते शिकवतो. आम्हाला किती पगार पाहिजे? आता कोणी बोलणार म्हटलं ते आमचं काम. पण तुम्ही आम्हाला नका पगार देऊ. पण लक्षात ठेवा, जर आपल्या माणसाला आपण सहकार्यात राहिलं तर तो धर्माचं उत्तम कार्य करेल. तुम्हाला वेळ नाही ना, आम्ही वेळ द्यायला तयार आहोत. विठ्ठला.